नमस्कार मैत्रिणींनो, मी योगिताच्या छोट्याशा किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. भेंडी म्हटलं की बुळबुटीतपणामुळे बऱ्याच जणांची नावडती असते. पण आज आपण जी भेंडीची रेसिपी बघणार आहोत ना, ती तुम्ही जर करून खाल्लीत ना, तर तुमची आजपासून ही भेंडी फेव्हरेट होणार आहे. तर आज आपण बघणार आहोत ताकातली भेंडी. आता ताकातल्या भेंडीसाठी आपल्याला ज्या भेंड्या लागणार आहेत ना, त्या काटेरी भेंड्या लागतात. गावच्या ठिकाणी आत्ता या सीझनला हिवाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या भेंड्या पिकवल्या जातात. तर ह्या मला माझ्या आईने पाठवून दिलेल्या आहेत. तर ही भेंडी बनवताना ना पहिल्यांदा त्याची पूर्ण सालं काढून घ्यायची असतात. कारण सालावरती काटेरीपणा असल्यामुळे आपल्याला ही सालं काढून घ्यायची आहे. तर इथे सुरीच्या सहाय्याने तुम्ही एक छोटासा कट देऊन अशी सालं ही काढून घ्यायची आहेत. संपूर्ण सालं आपल्याला इथे काढून घ्यायची आहेत. सालं ठेवायची नाही आहेत. तर इथे मस्त आपण सालं काढून घेतलेली आहेत. अशा पद्धतीने सुरीच्या मदतीने तुम्ही काढू शकता किंवा गावच्या ठिकाणी आहे ना ही सुरीचा वापर न करता डायरेक्टही करतात. तर इथे मी सुरीच्या मदतीने कसं काढायचं ते तुम्हाला दाखवलंय आणि तुम्ही हाताने डायरेक्टही असे करून करू शकता. तर अशा बोटाने असं फक्त ते खेचत जायचंय, पूर्ण साल व्यवस्थित निघतात. आता या कवळ्या भेंड्या असतात त्याच्यामुळे ह्याला जास्त मेहनत लागत नाही, पटापट निघल्या जातात. ह्याचे दाणे नुसते काढूनही तुम्ही त्याची आमटी करू शकता. तर इथे आहे ना आपण सर्व सालं काढून घेतलेली आहेत. तर दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला इथे भेंड्या कशा सोलायच्या आहेत त्या दाखवलेल्या आहेत. तुम्हाला जी पद्धत आवडेल ती पद्धत तुम्ही करू शकता. तर इथे एकदम कवळे असे दाणे तुम्ही बघू शकता. तर अशाच पद्धतीने सर्व भेंड्या आपण जे आहेत त्या सोलून घेतलेल्या आहेत. भेंडीसाठी आपल्याला इथे एक वाटण तयार करायचं आहे. तर त्यासाठीचं हे साहित्य आहे. तर इथे भेंड्या सर्व तुम्ही बघू शकता छानपैकी आपण काढून घेतलेले आहे. त्याच्यातली जी सालं आहेत ती आणि हे वाटण्याचं साहित्य ज्यात मी खोबरं, आलं, लसूण, मिरची आणि भरपूर कोथिंबीर अशी घेतलेली आहे. तर इथे मिरचीचं प्रमाण तुम्हाला जर कमी करायचं असेल तर तुम्ही कमी करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा. त्यानंतर हे वाटण आपण तयार करून हे बाजूला ठेवून देऊया. आता ताकातली आहे भेंडी त्याच्यामुळे आपण इथे ताक तयार करून घेणार आहे. तर त्यासाठी आपण ना इथे थोडंसं दही, बेसन आणि पाणी घालून असं पातळ असं ताक तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे असं ताक आपलं तयार झालेलं आहे. तर ताक तयार झालेलं आहे आपण ह्याला बाजूला ठेवून देऊया आणि आता आपल्या रेसिपीकडे वळूया. तर इथे मी एका कढईमध्ये ना थोडंसं तेल घालून भेंडी भाजून घ्यायची आहे. भेंडीतला बुळबुटीतपणा आपल्याला काढायचा आहे. तर अशा पद्धतीने थोडंसं लालसर होईपर्यंत भेंड्या भाजून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण दुसरीकडे एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल, जिरं, मोहरी, हिंग आणि तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता ॲड करा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते ॲड करायचं आहे. एकीकडे आपली भेंडी भाजली जाते, एकीकडे आपलं वाटण तयार होतंय. तर इथे भेंडी आपली भाजून तयार झालेली आहे. वाटणामध्ये हळद आणि तयार केलेलं जे ताक आहे ते आपण टाकून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्या भेंड्या आहेत भाजलेल्या त्या आपण त्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि अगदी थोडासा आमसुलाचा तुकडा टाकायचा आहे. आमसूल जर तुमचं दही थोडं आंबट असेल तर नाही ॲड केलं तरीही चालेल. तर इथे मस्तपैकी आपल्या एक 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान उकळून इथे भेंडी आपली तयार झालेली आहे. ताकातली भेंडी भाताबरोबर खूप छान लागते. मला असं वाटतं तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. तर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.